महायुतीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर निशाणा. संजय राऊत म्हणाले, ठाकरेंनी काय बोलायचं हे त्यांना सांगावं लागत नाही. संजय राऊत. ठाकरे बंधूंचा मेळावा काल 5 जुलै 2025 रोजी मुंबईतील NSCI डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर ते एकत्र दिसले. या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं झाली. ठाकरे बंधूंच्या या भाषणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं, तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंचं भाषण मराठीबाबत होतं, तर उद्धव ठाकरेंचं भाषण राजकीय होतं असं महायुतीचे नेते म्हणत आहेत, असं संजय राऊतांना आजच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं. यावर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की महायुतीच्या नेत्यांना काही बोलू द्या. राज ठाकरेंचं भाषण कोणाला काही कळलं असेल तर त्यांनाही समजेल. राज ठाकरेंनी महाराष्ट्राबाबत राजकीय भूमिका मांडलेली आहे. सक्ती लादून दाखवा. तुमची सत्ता विधान भवनात, आमची रस्त्यावर आहे, ही राजकीय विधानं असतात असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यानंतर आम्हाला लढण्याचं बळ मिळालंय. अनेक राज्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलंय असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरेंसारखं बाळासाहेबांनी देखील एक विधान केलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी एअर इंडियाला ठणकावलं होतं, तुमची विमानं हवेत असतील पण आमचे रस्ते आहेत, आणि हे देखील राजकीय विधानच आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने काय बोलायचं हे त्यांना समजत नाही. ठाकरेंनी काय बोलायचं हे त्यांना सांगावं लागत नाही. लेखणी, वाणी आणि कुंचल्यातून ठाकरेंनी ते दाखवून दिलंय असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. लोकांना काय समजतंय, काय होतंय, म्हणून कालच्या मेळाव्याला एवढा मोठा प्रतिसाद होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात जागोजागी रडण्याचे कार्यक्रम सुरू करावे असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यात यश अपयश ठरत नाही. राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल, आता डोका असेल तर त्याने कळेल. राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रा संदर्भात मांडली आहे. सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते. सत्ता विधानसभेत असेल तुमची, रस्त्यावर आम्ही आहोत, ही राजकीय विधानच असते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा 55 वर्षापूर्वी हेच विधान केलं होतं. एअर इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात. जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना, मराठी माणसांना घेणार नाही, तेव्हा बाळासाहेबांचा हेच वाक्य, हाच डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे, तू जा आता इथून, पण लक्षात ठेव तुझी विमानं हवेत फिरतायत, तुझी हवेत सत्ता असेल पण मुंबईचे रस्ते आमचे आहेत ते विसरू नका. तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे. हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं, हे पॉलिटिकल विधान. पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेले आहेत. त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर. विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्याचं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारची विधानं करतायत. ठाकरेंना काय बोलावे सांगावं लागत नाही. मग उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्याआधी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, फार मोठी परंपरा आहे. लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचल्याच्या माध्यमातून ठाकरेंनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.